नमस्कार. ई पॅन म्हणजे काय? ई पॅन म्हणजे इलेक्ट्रॉनिक पॅन कार्ड जे डिजिटल स्वरूपात असते आणि जे इंटरनेटवर मिळवता येते. याचा वापर आयकर विभागासोबत विविध वित्तीय व्यवहारात आणि ओळखपत्र म्हणून केला जातो. आता ई पॅन मिळवण्यासाठी काय प्रोसेस आहे किंवा काय प्रक्रिया आहेत? त्यामध्ये पहिले जे आहे ते म्हणजे आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. तो ऑनलाईन जो अर्ज आहे तो आपण NSDL किंवा ज्या कुठल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपण ई पॅनसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो. त्यासाठी आपल्याला काय कागदपत्र पाहिजे? तर आपल्याला आधार कार्ड पाहिजे, फोटो पाहिजे. आधार कार्ड ही मुख्य कागदपत्र आहे, कारण ई पॅन अर्ज करताना आधार नंबरची आपल्याला माहिती द्यावी लागते. मग ई पॅनचे फायदे काय आहेत? तर ई पॅनचा पहिला फायदा म्हणजे काय? अर्ज प्रक्रियेत कमी वेळ लागतो. ई पॅन सुलभपणे आणि जलद प्राप्त होऊ शकते. कागदाच्या स्वरूपात नसल्यामुळे पर्यावरण संरक्षणात मदत होते. त्याला आपण डिजिटल स्वरूप म्हणतो. म्हणजे जे 3 प्रकारचे फायदे आहेत. पहिला फायदा म्हणजे सुलभता. म्हणजे काय? तर अर्ज प्रक्रियेत आपल्याला कमी वेळ लागतो. दुसरं म्हणजे काय? जलद प्रक्रिया. ई पॅन सुलभपणे आणि जलद प्राप्त होऊ शकते. तिसरा मुद्दा काय? तर आपलं डिजिटल स्वरूप. कागदाच्या स्वरूपात नसल्यामुळे पर्यावरण संरक्षणात मदत होते. आता आपल्याला ई पॅन डाउनलोड कसं करायचं? आता अर्ज स्वीकारल्यानंतर आणि प्रोसेस झाल्यानंतर ई पॅन आपल्याला ईमेलद्वारे प्राप्त होईल. म्हणजे तो जो ई पॅन आहे तो आपल्या ईमेलच्या अकाउंटला येईल आणि तिथनं आपण डाउनलोड करायचा आहे आणि त्याची आपण प्रिंटआउट काढू शकतो. किंवा जी कुठली संबंधित वेबसाईट आहे त्या संबंधित वेबसाईटवरून ते आपण डाउनलोड करून घ्यायचं आहे. ई पॅनचं महत्त्व कुठं आहे? तर आपल्याला बँक खात्यामध्ये जे आपल्याला कामकाज चालतं किंवा आपण जे इन्कम टॅक्स रिटर्न्स फायलिंग करतो किंवा विविध सरकारी वाणिज्य कार्यालयामध्ये आपल्याला ई पॅन आवश्यक असतं. आता आपल्याला ई पॅनचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे ते बघूया. स्टार्टिंग प्रॅक्टिकल्स ई पॅन. Mr. Amarjit Monga, an ITS student, got a job through a campus placement program at ABC Limited, an IT company, ABC Limited. Asked Mr. Amarjit to submit his PAN card to meet the statutory compliance. Since Mr. Amarjit does not have a PAN card and he approaches you to take an instant e-PAN, the following details. First is name, second is Aadhaar card and third is the email. म्हणजे आपल्याला ई पॅन काढण्याकरता 3 गोष्टींची आवश्यकता असतं. त्या व्यक्तीचं नाव, त्या व्यक्तीचा आधार नंबर आणि त्या व्यक्तीचा असणारा रजिस्टर ईमेल ॲड्रेस. आता आपण ही आपल्याला इन्कम टॅक्सची वेबसाईट आहे. सिम्युलेटेड वेबसाईट फॉर एज्युकेशन पर्पज. ही एज्युकेशन पर्पजसाठी आपण तयार केलेली आहे. ओरिजिनल जी वेबसाईट आहे ती आपल्याला ह्याच पद्धतीने दिसणार आहे. इन्स्टंट ई पॅन वरती आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्रिएट ए न्यू ई पॅन. क्रिएट ए न्यू ई पॅन. ई पॅन इज डिजिटली साइन पॅन कार्ड इश्यूड अँड इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅट बेस्ड ऑन KYC डेटा ऑफ आधार. आधारचं व्हेरिफिकेशन करण्याकरता आपल्याला इथनं ई पॅन आपल्याला इथनं जनरेट करायचं आहे. गेट ए न्यू ई पॅन. जो आधार नंबर आहे तो आधार नंबर आपल्याला इथनं फीड करायचा आहे. त्यानंतर आय कन्फर्म दॅट. आय कन्फर्म दॅट काय? तर आय हॅव नेव्हर बीन अलॉटेड अ परमनंट अकाउंट नंबर पॅन. माय ॲक्टिव्ह मोबाईल नंबर इज लिंक विथ द आधार. माय कंप्लीट डेट ऑफ बर्थ इज अवेलेबल ऑन द आधार कार्ड. आय एम नॉट मायनर ॲज ऑन ॲप्लिकेशन डेट ऑफ परमनंट अकाउंट नंबर. इथं आपण क्लिक केल्यानंतर हे आपल्याला 4 मुद्दे दिसतात. पुढे कंटिन्यू बटनावरती क्लिक करा. आता इथं मला OTP व्हॅलिडेशन येईल. रिक्वेस्ट फॉर जनरेटिंग OTP बाय SMS युअर आधार कार्ड लिंक विथ द मोबाईल नंबर सेंड टू UDI. प्लीज रीड द टर्म्स अँड कंडिशन. आता आपल्याला एक SMS येईल आधारचा. KYC करतोय आपण आता याची. इथं क्लिक करा फक्त आणि कंटिन्यू बटनावरती क्लिक करा. आता इथं आपल्याला काय येणार आहे? तर आपल्याला एक वी हॅव सेंड 1
one time password. OTP is a text message to your primary mobile number and the primary email ID. आपल्या ईमेल आय डीवरती आणि आपला जो रजिस्टर मोबाईल आहे आधार कार्डला आपण लिंक केलेला त्यावरती इथं आपल्याला तो OTP नंबर येणार आहे 668845. त्यानंतर आपण इथनं पुन्हा क्लिक करणार आहे. पुढे कंटिन्यू बटनावरती क्लिक केले. युअर पर्सनल डेटा बेस्ड ऑन आधार eKYC. त्याकरता मला इथनं व्हॅलिडेट ईमेल इथनं मला पहिल्यांदा करून घ्यायला लागेल. तसा नंबर जो आहे आधार नंबर तो आपल्या मेलवरती येईल. OTP नंबर. पुढे सबमिट बटनावरती क्लिक करा. इथे ग्रीन झालेलं दिसेल बघा व्हॅलिडेटेड. आय ॲक्सेप्ट. पुढे आपण कंटिन्यू बटनावरती क्लिक करूया आणि युअर रिक्वेस्ट फॉर ई-पॅन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली. अशा पद्धतीने आपलं ई-पॅन हे आपलं तयार झालेलं आहे. आपल्याला ही व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला आपण लाईक करा. माझं कॉम्प्युटर क्लासचं नाव आहे निश कॉम्प्युटर. माझ्या यूट्यूबचं नाव आहे प्रशांत टेंबरे टॅली ऑनलाईन. मोबाईल नंबर 9527903029. आपल्याला ही व्हिडिओ आवडल्यास आपण ह्या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा. आपल्याला विविध प्रकारच्या व्हिडिओ या चॅनलवरती पाहता येतील. थँक्यू व्हेरी मच.